तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ड्रेसचं साईड फिटिंग बघू शकता, जे की प्रत्येकांना जे आहे साईड फिटिंग जे आहे ड्रेसचं करता येत नाही। खूप रिंकल्स आणि प्लेट जे आहेत यामध्ये साईड फिटिंगमध्ये येतात आणि प्रॉपर कसं फिटिंग करायचं ड्रेसचं तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आता हा जो ड्रेस आहे तो एकदम सिंपल आहे, अम्ब्रेला ड्रेस। मी याचं कटिंग जे आहे माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे। पूर्ण कटिंग जे आहे या व्हिडिओचं मी टाकलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता। आणि या व्हिडिओमध्ये जे आहे आपण या ड्रेसचं फिटिंग कसं करायचं, म्हणजे अस्तर आणि मेन कापड जे आपल्याला कशा पद्धतीने या फिटिंग करायचं असतं तर ते बघणार आहोत। आता सगळ्यात आधी इथं बघू शकता पूर्ण ड्रेस जो आहे मी स्टिच करून घेतलेला आहे। फ्रंट बॅक जो आहे व्यवस्थित इथं मी स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर छातीचं जे काही तुमचं माप आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर कमरेचं सुद्धा माप जे आहे पूर्ण राऊंडचं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हाफ जे माप आहे छातीचं आणि कमरेचं आपल्याला टाकायचं आहे। आणि बघू शकता दोन्ही साईडला आपलं जे मेजरमेंट आहे सेम आलेलं आहे। म्हणजे बघू शकता दोन्ही साईडला आपलं जे मार्जिन आहे तर ते 1-1.5 इंचापर्यंत आपलं राहतं प्रत्येक ड्रेसमध्ये। ज्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर केला तर आता इथं मी छाती आणि कमरेचं माप टाकलेलं आहे। त्यानंतर हात रुंदीचं जे माप आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच। आता तुमचं जे काही हात रुंदीचं माप असेल ते तुम्ही इथं टाकू शकता। आणि या ज्या स्लीव्ज आहेत एकदम फुल स्लीव्ज आहेत, रिंकल्स पडतात पुढे, अशा पद्धतीच्या ज्या स्लीव्ज आहेत मी रेडी केलेल्या आहेत। आता इथं बघू शकता फिटिंग करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा, पूर्ण मार्किंग करायचं आहे छाती आणि कमरेचं आणि हात रुंदीचं। त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक स्ट्रेट लाईन मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला खडूने, आणि त्यानंतरच मग आपण त्यावरती जी शिलाई आहे तर ती घ्यायची आहे। आता हे दोन्ही साईडचं जे मार्किंग आहे मी व्यवस्थित असं करून घेत आहे। कापड जे आहे आपलं ड्रेसचं जॉर्जेटचं कापड असल्यामुळे हे जे कापड आहे मशीनवरून खूप सरकतं किंवा कापड जे आहे हे खूप हलतं, त्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला हे फिनिशिंग सहित जे आहे फिटिंग आपल्याला टाकायचं आहे। आता दोन्ही साईडचं जे मार्किंग आहे मेजरमेंट आहे मी करून घेतलेलं आहे, त्यानंतर मार्किंग सुद्धा मी करून घेतलेलं आहे। आता फिटिंग बघा आपल्याला कसं टाकायचं। पहिल्यांदा एक साईड आपण इथं दाखवणार आहोत। इथं बघू शकता पहिल्यांदा आपण हात रुंदी जे आहे सेम आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरून आपण टिप घ्यायची आहे। कुठेही व्हिडिओ जो आहे मी स्पीड व्हिडिओचं वाढवलेलं नाही, एकदम सविस्तरपणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। 10-11 मिनिटाचा व्हिडिओ आहे, बट त्याच्यामध्ये वन पीस जे आहेत सगळ्या प्रकारचे तर ते फिटिंग कसे करायचे तुमच्या लक्षात येईल। आता हे बघा मी पूर्ण टिप जी आहे ते घेतलेली आहे आणि फिटिंग करतेवेळी टिप जी आहे आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जास्तही बारीक करायची नाही किंवा जास्तही मोठी आपल्याला ठेवायची नाही। आता इथं टिप जी आहे अगदी व्यवस्थित आर्म होल सुद्धा जो आपला मुंडा जो आहे फ्रंट आणि बॅकचा तर तोही आपल्याला व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचा आहे ज्यावेळी आपण स्लीवची टिप मारत असतो तर त्यावेळी। आता ही जी टिप आहे आपण स्ट्रेट घ्यायची आहे, बॉडी लाईन जी आहे आपली बॉडी पार्ट जो आहे तिथपर्यंतच आपली ही जी टिप आहे घ्यायची आहे, म्हणजे त्याच्या फक्त अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायची आहे, जास्त ही खाली घ्यायची नाही। आता हे बघू शकता बॉडी पार्ट जो आहे आपली जी आपला बॉडी पार्टचा जो कट आहे त्याच्या फक्त अर्धा इंच मी खाली ही जी टिप आहे तर ती घेतलेली आहे। परत इथं मी लॉक व्यवस्थित केलं आणि ते लॉक व्यवस्थित केल्यानंतर परत काय करायचं, मशीन आपल्याला उलटी फिरवायची आहे, म्हणजे दुसरी एक परत त्याच्या साईडला आपल्याला फिटिंगची टिप घ्यायची आहे। तर तुम्ही 2-3 टिपा ज्या आहेत फिटिंगच्या घेऊ शकता। तर कोणी कोणी काय करतं वन पीस किंवा अम्ब्रेला ड्रेस फिटिंग करताना अस्तर आणि मेन कापड जे आहेत सोबत फिटिंग करतात आणि त्यामुळे काय होतं की तुमचा जो काही घेर आहे वरचा मेन कापडाचा तर तो फिटिंग ज्यावेळी तुम्ही दोन्ही एकदम करता त्यावेळी तो व्यवस्थित येत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे फिटिंग करा अम्ब्रेला किंवा अनारकली वगैरे ड्रेसचं। आता हे बघा एक साईड जी आहे मी कंप्लीट करून घेतली, तशी दुसऱ्याही साईडचा आपण काय करायचं, आपला जो बॉडी पार्टचा जो कट आहे त्याच्या बरोबर खाली अर्धा इंच मी घेतलं आणि तिथून परत मी जी टिप आहे तर ती कंटिन्यू अशी करत आहे। एक साईड आपण करून घेतलेली आहे, हे दुसऱ्या साईडचं जे फिटिंग आहे तर मी ते टाकत आहे। आर्म होल सुद्धा आपल्याला सेम घ्यायचे आहे दोन्ही साईडचे। आता याच्या साईडने सुद्धा आपण परत एक टिप जी आहे तर ती घेणार आहोत फिटिंगची। 1-2 टिपा ज्या आहेत आपल्याला घ्यायच्या आहेत फिटिंगच्या आतमध्ये।
तर बॉडी पार्टचं जे फिटिंग आहे आपण करून घेतलेलं आहे. आता बॉटम कसं आपल्याला फिटिंग करायचं आहे किंवा बॉटम आपल्याला कसा स्टिच करायचा आहे बघा. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की मेन जे आपलं कापड आहे जॉर्जेटचं तर ते फक्त आपल्याला सेपरेट आणि अस्तर सेपरेट आपल्याला इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही एकदम आपल्याला त्याच्यामध्ये धरायचं नाही, कारण अस्तरचा जो घेर आहे मेन कापडापेक्षा कमी असतो, तर त्यामुळे आतला अस्तर वेगळं फिटिंग करायचं आणि वरचं जे आपलं कापड आहे मेन कापड तर ते वेगळं फिटिंग करायचं. आता जे बॉडी पार्ट आपण फिटिंग करताना लॉक केलं होतं त्या लॉकपासूनच आपण काय करायचं, फक्त मेन कापड जे आहे दोन्ही साईडचं म्हणजे फ्रंट आणि बॅकचं दोन्ही साईडचं जे आपलं कापड आहे तिथून आपण अशी टिप मारून घ्यायची आहे पहिल्यांदा. तर हे बघा, फक्त ही जी टिप आहे फक्त आपण इथं आपलं जे मेन कापड आहे त्याच्यावरती आपण मारत आहोत, अस्तर यामध्ये आपण घेतलेलं नाही. तर हे बघा, आणि कधीही जॉर्जेट ज्यावेळी आपण हे बॉटमला टीप मारत असतो तर त्यावेळी आपल्याला काय करायचं, कापड आपल्याला पाठीमागच्या साईडने खेचून मग त्याच्यावरती आपल्याला टीप मारायची आहे. नाहीतर काय होतं, या कापडाला अगोदर स्ट्रेचेबल असं थोडंसं कापड, हे टीप मारताना जर आपण वडलं हे कापड तर नंतर ते टीप उसवू शकते. तर त्यामुळे ज्यावेळी आपण कधी हे टीप मारतो त्या पाठीमागच्या साईडने कापड खेचत आपल्याला ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे. आता इथं बघू शकता मेन कापडावरती टीप जी आहे मी मारून घेतलेली आहे, अगदी व्यवस्थित अशी मारून घेतलेली आहे, बघू शकता. आता हे बघा, मेन कापडावरती आपण टीप मारून घेतली म्हणजे मेन कापड जो आहे बॉटम फ्रंट आणि बॅक जो आहे आपण जोडून घेतला. त्याच्यानंतर जे अस्तर आहे, अस्तरला आपला जो बॉडी पार्ट आहे बॉडी पार्टचा जो कट आहे तिथूनच वरून आपण काय करायचं, फ्रंट आणि बॅकचं जे अस्तर आहे तर त्याच्यावरती आपण टीप मारून घ्यायची. मेन कापड जे आहे आपण याच्यामध्ये अजिबात घ्यायचं नाही, फक्त आपण ही जी टीप आहे तर ती फक्त आपण अस्तरला द्यायची आहे फ्रंट आणि बॅकच्या. तर हे बघा, अस्तर सेपरेट आपण इथं टीप मारून घेतलं आणि मेन जे कापड आहे तर ती सेपरेट आपण टीप मारून घेतलेली आहे. आता तुम्ही इथं परत एकदा बघू शकता की कशा पद्धतीने आपण ही जी टीप आहे आपण घेतलेली आहे. तर हे बघा, हे पहिल्यांदा आपण मेन कापड जे आहे हे जे लॉक आपण केलेलं होतं तर तिथूनच आपल्याला मेन कापडावरती टीप घ्यायची आहे. पहिल्यांदा जर तुम्हाला नाही समजलं असेल तर या टायमिंगला जे आहे दुसऱ्या साईडला जे मी फिटिंग टाकत आहे त्यावेळी तुम्ही व्यवस्थित बघा की कशा पद्धतीने आपण मेन कापडावरती टीप मारत आहोत. आणि कापड जसं की मी मगाशी सांगितलं, कापड आपल्याला बॅक साईडने म्हणजे दुसऱ्या हाताने आपल्याला ते स्ट्रेच करत मग त्याच्यावरती जी टीप आहे तर ते आपल्याला द्यायची आहे. नंतर कापड जे आहे आकसल्यासारखं होतं. हातामध्ये सुद्धा सेम आपल्याला प्रोसिजर करायची आहे आणि बॉटमला सुद्धा ज्यावेळी आपण टीप मारतो तर त्यावेळी सेम आपल्याला कापड खेचत टीप मारायची आहे, कारण जॉर्जेट असल्यामुळे टीप मारल तसं कापड जे आहे आकसल्यासारखं होतं. आता बघा, हे सुद्धा मी मेन कापड जे आहे इथं जोडून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपलं जे अस्तर आहे तर ते आपण जोडून घ्यायचं. आता मेन आपलं जे कापड आहे आपण जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर अस्तरचा जो पार्ट आहे तर तो वरूनच आपण जॉईंट करायचा आहे, म्हणजे बॉडी पार्टचा जो कट आहे तिथूनच आपण जे अस्तर आहे तर ते जॉईंट करायचं आहे. आता या ड्रेसला तुम्ही आतमध्ये ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे, कारण जॉर्जेटचं काय होतं की धागे खूप निघतात. तर त्यामुळे आपण पूर्ण ड्रेसला जे आहे फ्रंट प्रिन्सेस कट लाईन किंवा साईडला जे आहे आपल्याला हे ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. आता हा जो ड्रेस आहे मी तुम्हाला सरळ करून दाखवते की याचं जे फिटिंग आहे कशा पद्धतीने आपलं झालेलं आहे ते. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही ड्रेसचं जर तुम्ही गोल टॉप शिवत असाल, त्याला अस्तर तुम्ही जर जॉईंट केला असेल किंवा अम्ब्रेला ड्रेस असेल किंवा वन पीस असेल एखादा, शिवायला खूप सोपं आहे वन पीस किंवा अम्ब्रेला, पण त्याचं जे फिटिंग आहे तर ते काही जणांना जे आहे तर ते व्यवस्थित जमत नाही. सो तुम्ही अशा पद्धतीने जे आहेत वन पीस ड्रेस किंवा अम्ब्रेला जे ड्रेस आहेत तर ते फिटिंग करू शकता. आणि बघू शकता की साईडला एकही प्लेट पडलेली नाही किंवा कुठेही आपल्या या साईड फिटिंगला फुगा वगैरे आलेला नाही. बघू शकता एकदम प्लेन असं जे फ्लॅटमध्ये आहे साईड फिटिंग आपलं झालेलं आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.